मित्रांनो, तुम्ही जो मध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला चाललाय. त्याच्यावर ते जे ट्विटर आहे ते आणलेला हा व्हिडिओ आहे तो पण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट इथे ओपन करायचं आहे. कॅपकट इथे ओपन केल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण जो बीट मॉड दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करू सिम्पलीतून ॲड करायचा आहे. हा बीट मॉड इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडवरती क्लिक करायचं आहे. खाली इथे थोडं तुम्हाला इथे स्क्रोल करायचं आहे. तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीट मॉड आपण इथे ॲड केला आहे त्यामध्ये आपण बीट दिले आहेत, 1-2-3 अशा बीट असतील, 41 बीट दिले तिथे. तर सिम्पली काय करायचं आहे, जिथून आपले बीट चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ आहे तो स्पीड करायचा. पहिली बीट बघायची आपल्या इथे कुठे चेंज होत आहे, तर सिम्पली इथे थोडं पुढं आल्यानंतर इथून बीट इथे चेंज होत आहे. तर सिम्पली ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू. इथे स्प्लिटचं ऑप्शन आहे पहिला, त्यावरती क्लिक करायचं आहे. याच्या पुढची बीट बघायची कुठे चेंज होते, इथे बीट चेंज होते, त्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला इथे कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर सिम्पली इथे पहिल्यांदा जुटायचं आहे. हा जो आपला पहिला वेगळा भाग झाला आहे व्हिडिओचा त्यावरती क्लिक करायचा आहे. खाली इथे थोडं इथे स्क्रोल करून हे तुम्हाला ना सिम्पली रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुमचा जो ते फोटो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आणि 2 बटन इथून सिलेक्ट करायचं आहे. सिम्पली सेम प्रोसेस दुसऱ्या बीटला करायची. त्या लेअरवरती क्लिक करायचं, खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. इथे रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून फोटो ॲड करून घ्यायचा आहे आणि 2 बटनने सेट करायचा आहे. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर इथून तुम्ही सर्वांनी ना इथून हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून ॲड करून घ्या. तर मी पण घेतो, तुम्ही पण घ्याल लगेच. मित्रांनो, इथून पाहू शकाल की सर्व फोटो इथं आपण बीट नुसार इथून ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं, हे जे पहिले फोटो आहेत ना त्यांना आपल्या 2च इफेक्ट द्यायचे इथून. तर सिम्पली 14 सेकंदाचा हा जो फोटो आहे त्याच्या मागचे जे पण इथं फोटो आहे ना, मी तुम्हाला 2 इफेक्ट सांगेल त्याच्यातून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे. तर सिम्पली हा जो पहिला फोटो आहे त्या फोटोला आपल्या सिम्पली ॲनिमेशनचं वर सिम्पली काय करायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर खाली 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हरायटिकल, इथून इफेक्ट हा सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल झूम वनचा, इथून सिलेक्ट करायचं आहे. आता हे 2 इफेक्ट आहे ना इथून तुम्हाला सिलेक्ट करत आहे ना सिम्पली 14 सेकंदाच्या मागचा जो हा फोटो आहे ना त्या फोटोपर्यंत आणायचा. अशा प्रकारे हे 2च फोटो इथून ॲड करायचे. त्याच्यानंतर हा जो आपला 14 सेकंद तिथला फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली इनमधला रेक्टँगल आउटचा जो विडायचा सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच डायनामिक कॉम्प्रेसाईडचा हा जो विडायचा सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच ग्रीन मास्कचा जो विडायचा सिलेक्ट करायचा आहे. आता त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच झूम क्लिपचा जो विडायचा सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना आउटमधला रेक्टँगल आउटचा जो विडायचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला सिम्पली 3 विपचा जो विडायचा सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना कॉम्बोमधला झूम वनचा जो विडायचा सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला ड्रॉप डाऊनचा जो विडायचा सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा हा जो आपला शेवटचा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच स्क्रोल अपचा जो विडायचा सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. हे सर्व इथून इफेक्ट ॲड केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा जुटायचं आहे. येथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली व्हिडिओ वरती क्लिक करून येथे तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा, इथून स्लाईड करायचं आहे. हा जो इफेक्ट आहे इथून स्लाईड केल्यानंतर ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून हा जो आपला आहे ना 14 सेकंदाच्या मागचा फोटो आहे त्या फोटोपर्यंत न्यायची लेंथ. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला लेन्सच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लिंकचा, इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आहे तुम्हाला संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 14 सेकंद आहे तिथला फोटो तिथे यायचं आहे. डायरेक्ट 14 सेकंद आहे तिथे आले ना, इथे आल्यानंतर व्हिडिओ वरती क्लिक करून तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिम्पली ब्लॅक फ्लॅशचा, इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याच्या पेक्षा लेंथ असेल 14 सेकंदापासून सिम्पली हा जो आपला 14 सेकंद आहे तिथला पुढे त्या फोटोला ठेवायची, थोडे इथे शेवटून कमी करा. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 18 सेकंद आहे तिथला फोटो त्याच्या थोडं पुढे यायचं अशा प्रकारे आणि व्हिडिओ वरती क्लिक करून तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल TV ऑनचा, इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली 18 सेकंद आहे तिथला जो फोटो आहे त्याला ठेवायची आणि शेवटून थोडे इथे कमी करा अशा प्रकारे. त्याच्यानंतर हा सिम्पली 20 सेकंदाची तिथला जो फोटो आहे तिथे यायचा आहे. आल्यानंतर व्हिडिओ वरती क्लिक करू तुम्हाला ना नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सेक नावचं, इथून सिलेक्ट करायचं आहे
आणि ह्या JPEGची लेंथ असेल 20 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून स्पीड ते 10, इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचं जो व्हिडिओ आहे तिथून एक्सपोर्ट होऊन जाईल.